धुळे विधानसभेत सध्या राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात रंगत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीनं या ठिकाणी राजकारणाची स्थिती आहे, या ठिकाणी भाजप मोठ्या ताकदीनं समोर येत आहे। उभाटाकडनं या ठिकाणी अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून। तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीकडून अनुप अग्रवाल जे निष्ठावंत आहेत, गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय आहेत, गेल्या महापालिका निवडणुका देखील त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी लढल्या गेल्या होत्या आणि त्यासोबतच समाजवादी पार्टी जी आहे त्या समाजवादी पार्टीकडून इर्शाद जहागीरदार यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि विद्यमान आताचे सध्याचे जे आमदार आहे MIMचे फारुख अनवर शाह यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। ही चौरंगी लढत या ठिकाणी आहे, त्यामुळे एक रंगतदार लढत या ठिकाणी होणार आहे। अनिल गोटे जे आहेत ते देखील मातब्बर नेते आहेत। 3 वेळा आमदारकी भूषवल्यानंतर पुन्हा एकदा अनिल गोटे हे आपलं नशीब आजमावत आहे। ज्या पद्धतीनं धुळ्याचं राजकारण जर आपण बघितलं तर मतांचं विभाजन होऊन त्या ठिकाणी आमदार हा निवडून येत असतो। गेल्या काळात फारुख शाह यांना तोच फायदा झाला आणि मतांचं विभाजन झाल्यानंतर फारुख शाह यांना थेट मुस्लिम मतांचा मोठा एक गठ्ठा वोटिंग त्यांच्या बाजूने पडल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी फायदा झालेला आहे। मात्र आताचं सध्याचं चित्र वेगळं आहे। फारुख शाह यांच्यासमोर समाजवादी पार्टीकडून जे आहे इर्शाद जहागीरदार हे मोठे उद्योजक आहेत आणि त्यासोबत एक एज्युकेटेड पर्सन आहे, ते देखील त्या ठिकाणी उभे आहेत, उमेदवारी करीत आहेत। त्यामुळे मुस्लिम मतांचं देखील मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची देखील शक्यता आहे। त्यासोबतच अनिल गोटे जे आहेत महाविकास आघाडीकडून आहे, राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या दिमतीला आहे, त्यामुळे मुस्लिम मतं काही प्रमाणात हे अनिल गोटेंच्या बाजूने वळण्याची शक्यता आहे। ज्या पद्धतीनं हिंदू आणि मुस्लिम वोटिंगचं जर गणित पकडलं तर ते महाविकास आघाडीकडे जाताना राज्यात आपल्याला लोकसभेमध्ये पाहायला मिळालं। आता देखील विधानसभेत नेमकं काय स्थिती होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मराठा वोटिंगची मोठी खेळी अनिल गोटे करीत आहे। 2 वेळा मनोज जरांगे जे मराठा आंदोलक आहे, मनोज जरांगेंची त्यांनी या ठिकाणी भेट घेतलेली आहे आणि मराठा वोटिंगची मोठी खेळी केलेली आहे। धुळे शहरात मराठा, तेली समाज आणि त्यासोबतच इतर मुस्लिम समाज आणि त्यासोबतच इतर जे समाज आहेत ते मोठ्या प्रमाणावर आहेत। त्यामुळे भाजपनं देखील मोठी रणनीती या ठिकाणी आखली आहे। मुस्लिम उमेदवार जे आहेत, मुस्लिम समाजातून जे उमेदवार आहेत, फारुख शाह जे विद्यमान आमदार आहेत, त्यांच्यासमोर इर्शाद जहागीरदार हे उभे टाकले गेल्याने त्या ठिकाणी भाजपला त्याचा फायदा होतो की काय अशी देखील एक चर्चा आहे। कारण गेल्या काळात ज्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून हिलाल माळी यांना त्या ठिकाणी धुळे शहरातून उमेदवारी देण्यात आली होती। त्यासोबत राजवर्धन कदमबांडे जे आहेत ते मातब्बर नेते आहेत, धुळे जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्यांनी बंडखोरी केली, भाजपमध्ये होते आणि त्यांनी त्या ठिकाणी बंडखोरी केली होती। त्यासोबतच अनिल गोटे यांनी देखील त्या ठिकाणी लढाई केली होती। ज्या पद्धतीनं ही लढाई त्या ठिकाणी लढली गेली, फारुख अनवर शाह देखील होते, तर हिंदू मतांचं मोठं डिवायडेशन या धुळ्यामध्ये झालं आणि त्यामुळे थेट फारुख शाह यांना त्याचा फायदा झाला आणि MIMचा आमदार, खानदेशातून पहिला आमदार हा निवडून आला। ज्या पद्धतीचं राजकारण सध्या आहे, मतांचं ध्रुवीकरण होईल आणि त्याचा थेट फायदा भाजपला होईल अशी देखील एक चर्चा आहे। कारण अनुप अग्रवाल गेल्या अनेक वर्षापासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम असेल, जनतेच्या बाबतीत सरकारच्या वतीनं ज्या योजना राबवण्यात येतात त्या योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे अनुप अग्रवाल यांच्या माध्यमातून गेल्या काळात झालं। अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रमाच्या माध्यमातून सतत जनतेच्या जनसंपर्कात राहून त्यांनी त्या ठिकाणी आपली जी कमान आहे त्या ठिकाणी शिक्कामोर्तब करत भाजपकडून त्यांना संधी मिळालेली आहे। अनुप अग्रवालांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीसाठी हा मतदारसंघ सेफ आहे का अशी देखील एक चर्चा आहे। कारण पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा, महाराष्ट्रातली पहिली सभा ही अनुप अग्रवाल यांच्यासाठी धुळे शहरात झाली आणि धुळे शहरात मोठी ताकद देण्याचं काम भाजपच्या वतीनं अनुप अग्रवाल यांच्यासाठी करण्यात येत आहे। ज्या पद्धतीनं अनुप अग्रवाल यांच्या विरुद्ध शिंदे गटातील जे जिल्हाप्रमुख आहे मनोज मोरे असतील, इतर उभाटा गटातून असतील महेश मिस्त्री असतील, त्यासोबतच उभाटा गटाचेच अजून एक इच्छुक जे होते, अनेक इच्छुक होते, यांनी थेट सगळ्यांनी माघार घेतल्यामुळे अनुप अग्रवालांना त्याचा मोठा फायदा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण मतांचं ध्रुवीकरण होऊन त्या ठिकाणी नेहमी आमदार निवडून येतो अशी एक ख्याती त्या धुळे शहराची आहे आणि अशातच अनुप अग्रवाल यांचं जी सर्व कमान आहे
ती हिंदुत्वावर आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सध्या भाजप धुळे शहरात निवडणूक लढवत आहे। अनुप अग्रवाल यांचं पारडं जरी आता सध्या जड असलं तरी आगामी काळात अनिल गोटे आणि फारुख शाह नेमकं काय चमत्कार दाखवतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अनिल गोटे हे वेळोवेळी मराठा समाजावर अधिक फोकस करीत असल्याचं सध्याच्या निवडणुकीतून आणि प्रचारादरम्यान आपल्याला लक्षात येत आहे। ज्या पद्धतीनं धुळे शहर हे गेल्या काळात मतांचं विभाजन झालं ते आता देखील होईल आणि त्याचा फायदा MIMला होईल असा दावा फारुख शाहनी केलेला आहे। एकूण 300 कोटीची कामं मी धुळे शहरात केली असा देखील दावा गेल्या काळात फारुख शाह यांनी केला होता। मात्र उद्योगाच्या बाबतीत मागासलेला जो धुळे शहर विधानसभा मतदारसंघ आहे या बाबतीत एक मोठी नाराजी देखील या ठिकाणी वर्तवली जात आहे। तरुणांचा बेरोजगारीचा विषय असेल, औद्योगिक प्रकल्प असतील, असे अनेक विषय या ठिकाणी ज्वलंत मुद्दे आहेत। कारण भाजपच्या वतीनं त्या ठिकाणी अनेक मोठ्या घोषणा देखील करण्यात येत आहे। ज्या पद्धतीनं दावे प्रतिदावे करण्यात येत आहे की जळगाव आपलं धुळे शहरात मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्ही जो विकास केला त्या विकासाच्या मुद्द्यावर आणि थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात असल्याचं अनुप अग्रवाल यांनी गेल्या काळात सांगितलं होतं आणि त्याचा फायदा हिंदुत्वाचा जो मुद्दा आहे तो थेट जनतेला भावेल आणि त्याचा फायदा आम्हाला होईल असं देखील अनुप अग्रवाल यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आगामी काळात धुळे शहरात मतांचा ध्रुवीकरणाचा फायदा भाजपला होतो की MIMला होतो की ते थेट अनिल गोटेंना होतो, इर्शाद जहागीरदार यांच्यामुळे नेमकं कोणाची सीट धोक्यात आलेली आहे हे पाहणं देखील या दरम्यान महत्त्वाचं असणार आहे। ही चौरंगी लढत धुळ्यासाठी फार महत्त्वाची आहे। अनिल गोटे हे मातब्बर आहेत, अनुप अग्रवाल प्रथमच त्या ठिकाणी जी आहे ते विधानसभेची निवडणूक लढवत आहे। त्यामुळे कोरीपाटी म्हणून सध्या तरी अनुप अग्रवाल यांच्याकडे जनतेचं लक्ष असल्याचं प्रथम दर्शनी दिसून येत आहे। धुळे शहरात ज्या पद्धतीचं राजकारण सध्या वळण घेत आहे, मतांचं ध्रुवीकरण होईल असा एक अंदाज बांधला जात आहे। मात्र या मतांच्या ध्रुवीकरणाचा फायदा अनुप अग्रवालांना होतो की अनिल गोटेंना होतो की फारुख शाहंना होतो? गेल्या काळात फारुख शाहंना त्याचा फायदा झाला होता। मात्र सध्या तरी ज्या पद्धतीनं माघारीच्या दिवशी ज्या माघारी झालेल्या आहेत, ज्या मनोज मोरे असतील शिंदे गटाचे, त्यासोबत महेश मिस्त्री असतील, उबाटा गटाचे काही नेते असतील, यांनी थेट अनुप अग्रवालांना त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। त्यामुळे आता सध्या तरी जे मतांचं हिंदू मतांचं जे मोठ्या प्रमाणात डिवायडेशन होणार आहे ते तुर्तास तरी भाजपसाठी ते संकट टळलेलं आहे आणि अनुप अग्रवालांना त्या ठिकाणी फायदा होताना आपल्याला दिसत आहे। राजमुद्रासाठी कमलेश देवरे, धुळे।